मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण जे काय बेसिक आहे सेमीकंडक्टरबद्दल जे काय बेसिक असेल, मग ते एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर, पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर किंवा डोपिंग म्हणजे काय असतं, एनर्जी लेवल्स काय असतं, हे बघितलेलं आहे. तर ह्या लेक्चरपासून आपण सेमीकंडक्टर डायोड हा जो काय टॉपिक आहे, हा टॉपिक चालू करतो आहे. सेमीकंडक्टरबद्दल ऑलरेडी आपण बोललेलो आहे. सेमीकंडक्टर म्हणजे काय असतात, इन बिटवीन इन्सुलेटर आणि कंडक्टरमध्ये जे काय मटेरियल असतं ते म्हणजे तुमचं सेमीकंडक्टर असतं. म्हणजे तो इन्सुलेटर म्हणून पण काम करतो आणि कंडक्टर म्हणून पण काम करतो. त्याला आपण सेमीकंडक्टर म्हणतो. तर डायोड याचा अर्थ हा ग्रीक शब्द आहे. डायचा अर्थ असतो 2 आणि नोड, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन. नोड म्हणजे टर्मिनल, ठीक आहे. 2 टर्मिनल असणारं डिव्हाइस म्हणजेच काय असतं, तुमचा डायोड असतो, ठीक आहे. आणि सेमीकंडक्टरपासून बनलेलं असतं, त्यामुळे त्याला नाव काय आहे, सेमीकंडक्टर डायोड. त्यातला पहिला डायोड आपल्याला बघायचा आहे पी एन जंक्शन सेमीकंडक्टर डायोड. पी एन जंक्शन सेमीकंडक्टर डायोडच्या नावातच आहे की पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर आणि एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये जो काही सेमीकंडक्टर तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, पी एन जंक्शन सेमीकंडक्टर डायोड, ठीक आहे. मग आपण ऑलरेडी पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर, एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर बघितलेलं आहे. तर पी एन जंक्शन सेमीकंडक्टर डायोड कसा असतो ते बघायचं आहे. पी एन जंक्शन सेमीकंडक्टर हा पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर आणि एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर हे दोघं एकमेकांना जोडून सँडविच करून तयार केलेला असतो, ठीक आहे. इथं बघू शकता तुम्ही, हा पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर आहे. पी टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये होल्स काय असतात, मेजॉरिटी कॅरियर्स असतात. का मेजॉरिटी कॅरियर्स असतात, कारण जो काही इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर असतो, म्हणजे प्युरेस्ट फॉर्ममध्ये जो काही सेमीकंडक्टर असतो, त्यात ज्यावेळी आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी असणारं मटेरियल ॲड करतो त्यावेळी काय होतं, होल्स तयार होतात. आणि तो जो काय होल्स तयार होतो तो सेमीकंडक्टर म्हणजे काय असतो, तो तुमचा पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर असतो. त्यात होल्स मेजॉरिटी कॅरियर्स असतात, इलेक्ट्रॉन्स हे कसे असतात, मायनॉरिटी कॅरियर्स असतात. एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर बघा, इकडे एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर आहे. एन टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये हे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात, हे इलेक्ट्रॉन्स ॲज अ मेजॉरिटी कॅरियर्स असतात आणि जे काय होल्स असतात ते होल्स तुमचे मायनॉरिटी कॅरियर्स असतात. इलेक्ट्रॉन्स का तयार होतात, इलेक्ट्रॉन्स तयार होतात कारण जे काय तुमचा प्युरेस्ट सेमीकंडक्टर असतो म्हणजे इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, त्या इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये ज्यावेळी तुम्ही पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज ॲड करता, ठीक आहे. काय करतो आपण, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ज्यावेळी आपण ॲड करतो त्यावेळीपासून किंवा त्यापासून एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर तयार होतो. मग हा पी एन जंक्शन डायोड तयार कसा होतो, तर पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर आणि एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर हे दोघं एकमेकांना सँडविच केले जातात. सँडविच केले जातात याचा अर्थ ते दोघंही एकमेकांना जोडले जातात. आणि जिथं हे दोघं जोडतात, इथं हा जो काय तुमचा भाग असतो हा तुमचा आहे पी एन जंक्शन आहे. तिथं काय होतं, जंक्शन तयार होतं. जंक्शनचा अर्थ काय असतो की जिथं 2 प्लॅटफॉर्म एकत्र येतात. समजा रेल्वेचं बघितलं की मिरर जंक्शन आहेत, वेगवेगळे जे काय रेल्वे ट्रॅक आहेत एका ठिकाणी आलेले आहेत. ते काय झालेलं आहे, जंक्शन तयार झालेलं आहे, ठीक आहे. तर तसं पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर आणि एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर जिथं दोघंही एकमेकांना जोडले जातात तिथं काय होतं, तुमचा पी एन जंक्शन सेमीकंडक्टर तुमचा तयार होतो, ठीक आहे. मग तो जंक्शन काय झाला, तयार झाला, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, पी एन जंक्शन सेमीकंडक्टर डायोड. आता ज्यावेळी इथं हे दोघं एकमेकांना जोडले जातात त्यावेळी काय होतं बघ, इकडं काय आहे, इथं बघूया आपण फॉर्मेशन ऑफ जंक्शन कसं तयार होतं किंवा पी एन जंक्शन कसा तयार होतं आपण स्टेप बाय स्टेप बघायला लागलो आहे. तर मला सांगा इथं काय असतं, तर पी टाईपमध्ये काय असतं, होल्स ॲज मेजॉरिटी कॅरियर्स असतात, पॉझिटिव्हली चार्ज असतात. एन टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात, निगेटिव्हली चार्ज असतात, बरोबर. मग ज्यावेळी तुम्ही हे दोन्ही जंक्शन जोडताय इथं कसे असणार आहेत, सगळे पॉझिटिव्ह असणार आहेत, इकडे कसे असणार आहेत, सगळे निगेटिव्ह असणार आहेत, बरोबर ना. मग काय होतं बघा,
विदाऊट व्होल्टेज अप्लाय करता इथं काय होतं, तुमची डिप्लेशन रिजन किंवा एक रिजन तयार होतो. कशामुळे तयार होतो तर बघा, हे हे जे काही जंक्शन आहे, हे जंक्शन जवळचे जे काय होल्स आहेत ते कशा असतात, पॉझिटिव्हली चार्ज. ह्या एन टाईपच्या इकडच्या जंक्शन जवळचे कसे आहेत, सगळे निगेटिव्हली चार्ज. तुम्हाला माहीत आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये कसं असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. ज्यामुळे काय होतात, हे जे होल्स आहेत, हे होल्स इकडे इलेक्ट्रॉन्सकडे अट्रॅक्ट केले जातात, किंवा हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे होल्सकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. का अट्रॅक्ट होतात, कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फोर्स एकमेकांना काय करतो, अट्रॅक्ट होतात. आणि हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्स अँड होल्स काय होतात, एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि ते एकमेकांना काय होतात, कंबाईन होतात. आणि इथे काय होतं तुमचं, हा डिप्लेशन रिजन तयार होतो, एक बॅरियर तयार होतो किंवा एक जंक्शन काय होतं तिथं तयार होतं. कशामुळे तयार होतात, कारण ती एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात आणि कंबाईन होतात, एकत्र येतात. तर इथं तुम्ही निगेटिव्ह आयन म्हणाल. का निगेटिव्ह आयन म्हणाल, कारण होल्स कसा असतो, पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन्स कसा असतो, निगेटिव्ह. आता हा होल्स पी टाईपकडनं एन टाईपकडे कंबाईन झाला की हा काय होतं, ह्याचा चार्ज त्याला देतो, त्यामुळे इथं काय होतं, निगेटिव्ह होतं. आणि इकडचा इलेक्ट्रॉन ह्याला काय करतो, चार्ज देतो, त्यामुळे इकडे काय होतं, पॉझिटिव्ह. त्यामुळं राईट साईडला पॉझिटिव्ह आहे, लेफ्ट साईडला कसं आहे, निगेटिव्ह आहे. ठीक आहे. त्यामुळे एन टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये कसे सगळे पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो, आणि पी टाईपमध्ये कसा होतो, सगळा निगेटिव्ह आयन्स तयार होतात. आता मग ही जी काही रिकॉम्बिनेशन आहे, म्हणजे इकडचा हा अट्रॅक्ट होतो, हा इकडचा अट्रॅक्ट होतो, ही प्रोसेस कधीपर्यंत राहते, तर हा इलेक्ट्रॉन्स जास्तीत जास्त ह्याला अट्रॅक्ट करू शकतो. जोपर्यंत एकमेकाची अट्रॅक्ट करायची ताकद संपत नाही, तोपर्यंत हे कॉम्बिनेशन तयार होतं आणि ही डिप्लेशन रिजन कशी होती, तयार होत राहते. आता हा जो लांबचा इलेक्ट्रॉन आहे, ह्या होलला अट्रॅक्ट करू शकतो का, अट्रॅक्ट करू शकत नाही. त्यामुळे तिथं रिकॉम्बिनेशन काय होतं, थांबतं. पण ह्या सगळ्या रिजनमधले एकमेकांना काय करू शकतात, अट्रॅक्ट करू शकतात, कारण तेवढी पावर त्यांच्यात असते. त्यामध्ये एकमेकांना अट्रॅक्ट होतात आणि ते जंक्शनजवळ थांबतात. त्यामुळे तिथं काय होतं, तर एक डिप्लेशन, हे डॅश 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 दाखवलं आहे, हे डिप्लेशन लेयर तयार होते. मग आता हे डिप्लेशन लेयर किंवा जे काही जंक्शन फॉर्म झाला, तिथं काय होतं, तर एक व्होल्टेज तयार होतं. आता तुम्ही म्हणाल तर व्होल्टेज कसं झालं, कारण बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स आहे. बॅटरीला कसं असतं, ही बॅटरी असेल, या बॅटरीला कसं असतं, एक पॉझिटिव्ह असतं आणि एक निगेटिव्ह असतं. सेम तिथं कसं झालं, एक पॉझिटिव्ह टर्मिनल तयार झालं आणि एक निगेटिव्ह तयार झालं. मग तिथं काय झालं, बॅटरी झाली. म्हणजे तिथं काय झालं, व्होल्टेज तयार झालं. तिथं बाय डिफॉल्ट काय झालं, व्होल्टेज तयार झालं, रिकॉम्बिनेशन. ठीक आहे. आता हे जे काय व्होल्टेज आहे, हे कमी किंवा जास्त हे कोणावर डिपेंड असतं, तर तुम्ही इथं डोपिंग किती करताय. समजा इथं हाय डोपिंग असेल तर इथे नंबर ऑफ होल्सची संख्या वाढणार. इथं एन टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये डोपिंग वाढवलं तर इलेक्ट्रॉनची संख्या वाढणार. इलेक्ट्रॉन आणि होलची संख्या वाढली की रिकॉम्बिनेशन वाढली की हे डिप्लेशन रिजनची विड्थ वाढणार. डिप्लेशन रिजनची विड्थ वाढली की इथलं व्होल्टेज काय होणार, बाय डिफॉल्ट वाढणार. पण स्टँडर्ड जर तुम्ही सिलिकॉनपासून जर सिलिकॉनचं सेमीकंडक्टर वापरत असाल, तर तिथं बॅरियर पोटेन्शियल किंवा डिप्लेशन रिजन विड्थचं जो व्होल्टेज असतं 0.7, म्हणजे इथलं व्होल्टेज किती असणार आहे, 0.7. बॅरियर याचा अर्थ अडथळा, पोटेन्शियल म्हणजे व्होल्टेज, तेवढा अडथळ्याचं व्होल्टेज तिथं तयार होतं. आणि जर तुम्ही जर्मेनियमपासून जर तुमचा डायोड तयार केला असेल तर त्याचं व्होल्टेज किती असतं, 0.3. आपण काय वापरतो, सिलिकॉन वापरतो. त्यामुळे इथं बाय डिफॉल्ट कॉन्स्टंट व्होल्टेज किती राहतं, 0.7 व्होल्टेज एवढं बाय डिफॉल्ट तिथं तयार झालेलं असतं. ठीक आहे. हा जो काय आहे, हा तुमचा डायोडचा सिम्बॉल. ठीक आहे. हा डायोडचा सिम्बॉल असतो. हे पॉझिटिव्ह, दोन नोड आहेत ना, ॲनोड आणि कॅथोड. ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल, कॅथोड म्हणजे कसं असतं तुमचं निगेटिव्ह टर्मिनल. दोन टर्मिनल असतात, एक ॲनोड टर्मिनल आणि एक कॅथोड टर्मिनल. हा तुमचा हे, इथं मी जर जोडलं
तर हा तुमचा झाला डायोड तयार, पी एन जंक्शन डायोड. त्याला 2 टर्मिनल असतात, एक ॲनोड आणि एक कॅथोड. ह्याला म्हणायचं बॅरियर पोटेन्शियल किंवा डिप्लेशन विड्थ. आणि हे जे काय व्होल्टेज असतं त्याला आपण नी व्होल्टेज असंही म्हणतो. मग आता हा जो काय तुमचा सेमीकंडक्टर आहे, हा सेमीकंडक्टर तुमचा 2 मोडला वर्क करतो. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे बायस करायचा. तर हा जो काय तुमचा पी एन जंक्शन डायोड तयार झाला, हे ॲनोड एक कॅथोड. तर ह्याला आता काय करायला पाहिजे, आता हे जे काय आपण एवढं सगळं बघितलं, या केसमध्ये आपण व्होल्टेज अप्लाय केलं होतं का, तर व्होल्टेज अप्लाय केलं नव्हतं. आता आपल्याला काय करायचं आहे, तर तिथं त्याला व्होल्टेज अप्लाय करायचं आहे. तिथं आपल्याला काय करायचं आहे, त्याला व्होल्टेज अप्लाय करायचं आहे. व्होल्टेज अप्लाय करायच्या जी काय प्रोसेस असते म्हणजे बॅटरी कनेक्ट करायची. ॲनोड टर्मिनल आणि कॅथोड टर्मिनलच्या बिटवीन काय करायचं, व्होल्टेज अप्लाय करायचं, म्हणजेच बॅटरी जोडायची. सो ती जी काय प्रोसेस असते की ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज अप्लाय करताय, त्या व्होल्टेज अप्लाय करायच्या प्रोसेसला आपण बायसिंग म्हणतो. काय म्हणतो, बायसिंग. सो 2 टाईपचं बायसिंग असतं. एक तर असतं फॉरवर्ड बायसिंग, एक असतं रिव्हर्स बायसिंग. तर फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग हे काय आहे, तर बॅटरीचे टर्मिनल तुम्ही ह्या पी एन जंक्शनला कसं जोडता. ठीक आहे. कुठलं टर्मिनल कुठं जोडता, पॉझिटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्हला जोडताय का निगेटिव्ह टर्मिनल निगेटिव्हला जोडता, किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्हला जोडता निगेटिव्ह पॉझिटिव्हला जोडता. त्यानुसार त्याचे 2 टाईप पडतात. एक असतं फॉरवर्ड बायसिंग आणि एक असतं रिव्हर्स बायसिंग. ठीक आहे. सो 2 टर्मिनल असतात, एक असतं फॉरवर्ड बायसिंग आणि एक असतं रिव्हर्स बायसिंग. ठीक आहे. सो त्यातलं पहिलं बघूया आपण, फॉरवर्ड बायसिंग. आणि ॲनोडमध्ये किंवा हा जो काही तुमचा पी एन जंक्शन डायोड आहे, या पी एन जंक्शन डायोडमध्ये फक्त फॉरवर्ड बायसिंगला करंट फ्लो होतो. इथं तुम्ही बघू शकता दोन्ही आपण जे काय मोड आहेत ते मोड बघितलेले आहेत. सो ही बॅटरी आहे, ही बॅटरी हा ॲनोड झाला, हा कॅथोड आहे. म्हणजे ॲनोड ह्या टर्मिनलला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जोडले, ॲनोडला पॉझिटिव्ह आहे आणि कॅथोडला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल, म्हणजे व्होल्टेज अप्लाय केलं. आता त्या केसमध्ये पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये इथं काय झालं, पॉझिटिव्ह झालं, इथं निगेटिव्ह झालं. ह्या काय तुमचं डिप्लेशन रिजन आहे. आता इथं करंट कसा फ्लो होतो बघा, हे होल्स आहेत. हे होल्स कसे असतात, पॉझिटिव्हली चार्ज. इलेक्ट्रॉन्स कसे असतात, निगेटिव्हली चार्ज. आणि बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं जोडले, इथं जोडले. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल कॅथोडला. त्यामुळे हे जे काही निगेटिव्ह आहेत हे मी एकमेकांना काय करतात, रिपल करतात, पुढे ढकलतात. कारण 2 सेम चार्ज एकमेकाकडे अट्रॅक्ट होत नसतात, एकमेकांपासून ती लांब जातात. त्यामुळे इथं तुम्ही जोडल्यामुळे काय होतं, इथं तो फोर्स अप्लाय केला जातो आणि इलेक्ट्रॉन्स कुठं ढकले जातात, तिकडे डिप्लेशन रिजनकडे किंवा जंक्शनकडे ढकलले जातात. सेम तसंच इकडनं पॉझिटिव्ह टर्मिनल असल्यामुळे होल्स पण कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे हे होल्स पण कुठं जातात, इकडं जातात. आणि हे इलेक्ट्रॉन्स कुठं होतात, इकडं जातात. ठीक आहे. त्यामुळे काय होतात, पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर्समधले होल्स आणि एन टाईप ऑफ सेमीकंडक्टरमधले इलेक्ट्रॉन्स एकमेकांकडे येतात. इकडनं पी टाईपचे होल्स यायला, इकडनं एन टाईपकडनं इलेक्ट्रॉन्स येतात. त्यामुळे ते दोघं एकमेकांना काय होतात, रिकंबाईन होतात. म्हणजे बॅटरीचं पोटेन्शियल अप्लाय केल्यामुळं काय होतात, हे होल्स आहे, हा होल्स आणि हा इलेक्ट्रॉन एकमेकांना काय होतो, रिकंबाईन होतात. आणि तिथं तुमचा जो काय करंटचा चार्ज आहे तो चार्ज काय होतो, तयार होतो आणि सर्किटमध्ये तुमचा करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. एकमेकांना कंबाईन होतात, कंबाईन झाले की करंट फ्लो होतो. आता ही जी काही डिप्लेशन लेअर आहे, ही डिप्लेशन लेअरची विड्थ त्या केसमध्ये काय होते, तर कमी होते. का कमी होते बघा, इकडनं काय व्हायला आहे, होल्स यायला लागतात, इकडनं काय यायला लागतात, इलेक्ट्रॉन्स यायला लागतात. त्यामुळे होल्स आणि इलेक्ट्रॉन्स यायला लागल्यामुळे काय होते, ही जी काय डिप्लेशन रिजन आहे, ह्या डिप्लेशन रिजनला फोर्स अप्लाय होतो. आणि डिप्लेशन लेअरला फोर्स अप्लाय झाल्यामुळं ही जी काही तुमची डिप्लेशन लेअर तयार होते, डिप्लेशन लेअरची विड्थ कमी होते. आणि डिप्लेशन लेअरची विड्थ कमी झाल्यामुळे काय होतं, इझिली होल्स इकडनं इकडे येऊ शकतो किंवा इलेक्ट्रॉन्स इकडनं इकडे येऊ शकतो. आणि त्यामुळं काय होतं, तुमचा करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. ही जी काही कंडिशन आहे ह्याला म्हणायचं
फॉरवर्ड बायस कंडिशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे रिव्हर्स बायस. तर रिव्हर्स बायसमध्ये बॅटरीचं ॲनोड टर्मिनल बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल ॲनोडला जोडलेलं असतं आणि बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल कॅथोडला जोडलेलं असतं. म्हणजे ॲनोडला काय आहे, निगेटिव्ह सप्लाय दिला आहे आणि कॅथोडला काय दिले, पॉझिटिव्ह सप्लाय. आता इथं काय होतं बघा, आता इथं बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं आहे, इथं आहे. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं आहे, कॅथोडकडे आहे आणि बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल कुठं आहे, ॲनोडकडे आहे. म्हणजे हे असं आहे, बरोबर. बट इलेक्ट्रॉन्स कसे असतात, तर इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज असतात. होल्स कसे असतात, होल्स हे पॉझिटिव्हली चार्ज होतात. तर मगाशी कसं होतं, तर दोन्ही इथं पॉझिटिव्ह चार्ज होतो, त्यामुळे होल्स पुढे ढकलले जायचे. पण इथं कसं होतं, तर बॅटरीकडं हे जे काही होल्स आहेत हे होल्स ॲट्रॅक्ट होतात. का, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही चार्ज एकमेकांना काय करतात, ॲट्रॅक्ट करतात. त्यामुळे हे होल्स इकडे अट्रॅक्ट होतात. हे इलेक्ट्रॉन्स इकडे पॉझिटिव्ह असल्यामुळे इलेक्ट्रॉन्स कसे असतात, निगेटिव्ह असतात. त्यामुळे हे इकडं काय होतं, इकडे अट्रॅक्ट होतं. त्यामुळे इथं करंट फ्लो होत नाही. जो काही थोडासा करंट असतो तो लिकेज करंट असतो. आणि तो लिकेज करंट कशामुळे फ्लो होतो, हे जे काय मायनॉरिटी कॅरियर्स थोडेसे त्यात असतात, त्या मायनॉरिटी कॅरियर्समुळे थोडासा तो लिकेज करंट फ्लो होतात. आता बघा इथं मग रिकॉम्बिनेशन होणार का, तर रिकॉम्बिनेशन व्हायचं काय प्रश्नच नाही. होल्स इकडे यायला लागलं आणि इलेक्ट्रॉन्स इकडे यायला, त्यामुळं दोघे एकमेकाच्या अपोजिट साईडला जातात. त्यामुळे रिकॉम्बिनेशन होत नाही. रिकॉम्बिनेशन होत नसल्यामुळे तुमच्या सर्किटमध्ये करंट फ्लो होत नाही. त्यामुळे रिव्हर्स बायसमध्ये करंट फ्लो होत नाही. मग इथं डिप्लेशन रिजनची विड्थ का वाढते बघा. काय होतं, मगाशी कसं होत होतं, ही दोन्हीकडनं फोर्स अप्लाय होत होतं, त्यामुळे त्याची विड्थ काय होते, ती कमी होते. आता हे काय होतात, हे इकडं ओढलं जातं आणि हे इकडं ओढलं जातं. दोन्ही काय जातं, ओढलं गेल्यामुळे काय होतं, त्याचं डिप्लेशन रिजनची विड्थ वाढते. त्यामुळं इकडून तिकडं किंवा इकडून इकडं कुठल्याही प्रकारचा करंट फ्लो होत नाही. सो रिव्हर्स बायसला तुमचा करंट जो काय असतो तो करंट फ्लो होत नसतो. हे झाले 2 ऑपरेशन. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की त्याची VI कॅरेक्टरिस्टिक्स. VI कॅरेक्टरिस्टिक्सचा अर्थ असतो व्होल्टेज करंट कॅरेक्टरिस्टिक्स. ज्यावेळी तुम्ही एखाद्या डिव्हाइसला इनपुटला व्होल्टेज अप्लाय करताय, त्यावेळी त्या डिव्हाइसमधनं फ्लो होणारा करंट ह्याचं ज्यावेळी तुम्ही मॅपिंग करता किंवा हे ज्यावेळी तुम्ही ड्रॉ करता, त्याला आपण म्हणतो VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ त्या सर्किट्स. आता इथं काय केलं आपण, इथं ॲनोडला पॉझिटिव्ह देतो आणि कॅथोडला निगेटिव्ह देतो. त्या केसमध्ये काय होतं, करंट फ्लो होतो. म्हणजे त्या केसमध्ये करंट फ्लो व्हायला, पण हा ॲक्च्युली असा वाढला पाहिजे ना, तो वाढतोय कसा, असा वाढतो. एका ठराविक कंडिशनमध्ये फॉरवर्ड व्होल्टेज नंतर तो वाढतो. आपण मगाशी म्हणले की बॅरियर पोटेन्शियल असतं. हे बॅरियर पोटेन्शियल बाय डिफॉल्ट किती असतं, 0.7 व्होल्ट. सिलिकॉनचं बघतोय आपण, सो 0.7 व्होल्ट एवढं बॅरियर पोटेन्शियल असणार आहे. मग अप्लाय केलेलं व्होल्टेज जोपर्यंत 0.7 व्होल्टच्या वरती जात नाही तोपर्यंत सर्किटमध्ये करंट फ्लो होत नाही. का, कारण इथलं व्होल्टेज कसं आहे, जास्त आहे. इनपुटपेक्षा जर इथलं व्होल्टेज जास्त असेल तर तो येणारा काय करतो, व्होल्टेज ब्लॉक करतो, कारण ह्याची पॉवर कशी आहे, जास्त आहे ह्याच्यापेक्षा. सो इथं बघा, जोपर्यंत तुम्ही 0.7 अप्लाय होत नाही तोपर्यंत करंट कसा आहे, एकदम कमी आहे. एकदम कसा आहे, कमी. बट ज्यावेळी इनपुट व्होल्टेज 0.7पेक्षा जास्त वाढत आहे, त्यावेळी मग एकदम काय होतं, तुमचा करंट वाढायला सुरुवात होतो. ह्याला म्हणायचं फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक्स. सेम तशीच काय आहे बघा, निगेटिव्हचे आहे. सो निगेटिव्ह बायसमध्ये किंवा रिव्हर्स बायसमध्ये कसं असतं, ॲनोडला निगेटिव्ह असतं आणि कॅथोडला काय असतं, तुमचं पॉझिटिव्ह टर्मिनल. ॲनोडला कसं असतं, निगेटिव्ह टर्मिनल असतं, कॅथोडला पॉझिटिव्ह टर्मिनल.
सो ज्यावेळी ॲनोडला निगेटिव्ह असेल, कॅथोडला पॉझिटिव्ह टर्मिनल असेल, त्या केसमध्ये काय होतो, सर्किटमध्ये करंट फ्लो होतो का, तर करंट फ्लो होत नाही. तो हा करंट, ठीक आहे. एकदम थोडासा स्मॉल अमाऊंट ऑफ करंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, लिकेज करंट म्हणतो. तो कसा म्हणतो, तर ह्यात इथं बघा एखादा हा होल्स आहे का, किंवा इथे एखादा इलेक्ट्रॉन्स, ह्यामुळे जो काय करंट फ्लो होतो, त्यामुळे फ्लो होणारा करंट कसा असतो, लिकेज करंट. बट ज्यावेळी तुम्ही समजा हा जो काय रिव्हर्स व्होल्टेज आहे, इथं अप्लाय केलेलं हे जे काय रिव्हर्स व्होल्टेज, हे समजा एका प्रमाणापेक्षा जर जास्त तुम्ही वाढवलं, तर तिथं काय होतं, तो तुटतो किंवा तिथं तो ब्रेकडाऊन केला जातो. त्याला काय म्हणतो आपण, ॲव्हलॅन्ची किंवा झेनर ब्रेकडाऊन, दोन कन्सेप्ट आहेत. त्यामुळे हा तुम्हाला करंट वाढलेला दिसतो. एका सर्टन लिमिटपेक्षा जर तुम्ही रिव्हर्स व्होल्टेज वाढवलं, तर तिथं काय होतं, ब्रेकडाऊन होतं. ठीक आहे. सो असं त्याची जर कंबाईन कॅरेक्टरिस्टिक्स बघितली तर ही अशी असते. हा म्हणलं मी लिकेज करंट, आणि इथनं काय होतं, ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊन व्होल्टेजनंतर जर तुम्ही जास्त जर व्होल्टेज वाढवत गेला तर सडनली करंट फ्लो होतो. हे फॉरवर्ड व्होल्टेज तुमचं 0.7 व्होल्टपेक्षा जास्त. सो ही कंबाईन केलेली आहे. ठीक आहे. सो असा असतो तुमचा PN जंक्शन डायोड. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे झिनर डायोड. आता हा जो काय झिनर डायोड असतो, हा झिनर डायोड एक स्पेशल पर्पज डायोड आहे. ठीक आहे. जो काय तुमचा PN जंक्शन डायोड आहे तो नॉर्मल डायोड झाला. बट जर तुम्हाला एखादा डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर, म्हणजे कॉन्स्टंट व्होल्टेज किंवा कॉन्स्टंट करंट प्रोव्हाइड करायला जर वापरायचा असेल, तर त्यावेळी तो झिनर डायोड वापरायचा. झिनर ह्या सायंटिस्टने तो डेव्हलप केलेला, त्यामुळे त्याला आपण झिनर डायोड म्हणतो. तर ह्या झिनर डायोड आणि PN जंक्शन डायोडमध्ये फरक काय असतो, तर हा जो काय झिनर डायोड असतो हा रिव्हर्स बायसमध्ये काम करतो. मगाचा जो होता तो फॉरवर्ड बायसला काम करतो. बट झिनर डायोड असतो, हा झिनर डायोड नॉर्मल डायोडसारखा पण वर्क होतो आणि स्पेशल पर्पज पण वर्क होतो. पण ज्यावेळी तुम्ही तो स्पेशल पर्पजला वर्क करताय, त्यावेळी तो कसा असतो, रिव्हर्स बायस मोडला असतो. तर हा जो काय तुमचा झिनर डायोड आहे, हा झिनर डायोड इज हेवीली डोप्ड सेमीकंडक्टर. ते डोपिंग कसं असतं, त्यात जास्त प्रमाणात असतं. डोपिंग काय केलेलं असतं, जास्त म्हणजे पीमध्ये पण आणि एनमध्ये पण कसं असतं, डोपिंग लेवल वाढवलेले असते. इम्प्युरिटी जास्त ॲड केल्या, ट्रायव्हॅलेंट आणि पेंटाव्हॅलेंट, की तुमचं डोपिंग काय होतं, बाय डिफॉल्ट वाढतं. डोपिंग काय होतं, वाढतं. ह्याच्या सिम्बॉलमध्ये फरक काय, तर हे दोन टर्मिनल ट्विस्ट केलेले आहेत. हे दोन्ही टर्मिनल ट्विस्ट केले आहेत. दिसताना हा असा ऑरेंज कलरचा दिसत असतो. दोन टर्मिनल असतात, एक असतो ॲनोड, एक असतो कॅथोड. आणि हा जो काय झिनर डायोड असतो, लक्षात ठेवा, हा जो काय झिनर डायोड असतो हा रिव्हर्स डायरेक्शनमध्येच वर्क करतो. झिनर डायोड हा रिव्हर्स डायरेक्शनलाच वर्क करतो. ठीक आहे. आता त्याचा सिम्बॉल झाला, हा ॲक्च्युली कसा दिसत असतो हे तुम्हाला कळ. आता हे जे काय झिनर डायोड आहे, हा झिनर डायोडचं ऑपरेशन फॉरवर्ड बायसमध्ये सेम जसं PN जंक्शन असतो तसं असतं. म्हणजे ॲनोड टर्मिनलला ज्यावेळी मी बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जोडू, कॅथोड टर्मिनलला ज्यावेळी मी बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जोडू, त्यावेळी काय होतं, हा फॉरवर्ड बायस होतो. मग तुम्हाला माहीत आहे फॉरवर्ड बायसमध्ये कसं होतात, इकडचे जे काय होल्स आहेत ते होल्स इकडं ढकलले, पुढे रिपेल केले जातात, पुढं जातात. इकडचे इलेक्ट्रॉन्स इकडं अट्रॅक्ट होतात. होल्स आणि इलेक्ट्रॉन्स कंबाईन होतात, आणि होल्स आणि इलेक्ट्रॉन्स कंबाईन झाल्यामुळे करंट फ्लो होतो. तो आपला नॉर्मल जसा PN जंक्शन वर्क करतो तसा वर्क करतो. बट ज्यावेळी तुम्ही झिनर डायोड रिव्हर्स बायसमध्ये वापरणार आहे, ज्यावेळी तुम्ही झिनर डायोड रिव्हर्स बायसमध्ये वापरणार आहे, ते दोन कन्सेप्ट आहेत. हे तर मगाशी सांगितलं, हा जो काय ब्रेकडाऊन आहे, हे दोन टाईपचं ब्रेकडाऊन असतं. एक असतं ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन, एक असतं झिनर ब्रेकडाऊन. आणि हे कुठं ऑपरेट होतं, तर हे रिव्हर्स बायसमध्ये असतं. ते कुठं असतं, रिव्हर्स बायसमध्ये असतं. कारण फॉरवर्ड बायसमध्ये जो नॉर्मल साध्या डायोडसारखा वर्क, आपल्याला तो कसा पाहिजे, स्पेशल पर्पज पाहिजे. त्यामुळे तो कसा असतो,
रिव्हर्स बायसमध्ये असतो. मग रिव्हर्स बायसमध्ये कसं असतं, दोन कन्सेप्ट आहेत. एक होते तुमचे ॲव्हलॅन्सचे ब्रेकडाऊन आणि एक असते तुमचं झिनर ब्रेकडाऊन. आता इथं काय होतं बघा, तर ज्यावेळी मी ॲनोडला बॅटरीचं निगेटिव्ह जोडणार, कॅथोडला बॅटरीचे पॉझिटिव्ह जोडणार, त्यावेळी काय होतं, डिप्लेशन रिजनची विड्थ वाढते का, तर इकडं होल्स अट्रॅक्ट होतात, इकडं इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होतात, त्यामुळे डिप्लेशन रिजनची विड्थ वाढते. आता इथं कसं होतं सांगतो तुम्हाला, ज्यावेळी समजा तुम्ही रिव्हर्स व्होल्टेज वाढवा लागलाय, रिव्हर्स व्होल्टेजची व्हॅल्यू वाढवा लागली, म्हणजे समजा 5 व्होल्ट होतं -5 व्होल्ट, ते मायनस तुम्ही काय केलं 10 व्होल्ट केलं. मग जसजसं तुम्ही व्होल्टेज वाढवाल त्यावेळी काय होतं, इलेक्ट्रॉन्स आणि होल्स हे दोघं एकमेकांना काय होतं, फ्री इलेक्ट्रॉन्स हे काय होतं, होल्स बरोबर कंबाईन होतं. ठीक आहे. आणि हे काय होतं, एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. आणि जसजसं मी व्होल्टेज वाढवू तसतसं ते काय होतं, त्यांच्यात एनर्जी जास्त येते. आणि एनर्जी जास्त झाल्यामुळे ते काय होतात, मूव्ह व्हायला, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरायला लागतात. का तर त्यांच्यात एनर्जी होती. त्यांच्यात एनर्जी आल्यामुळे काय होतात, ते एकमेकांना धडकायला सुरुवात होतात. इथे लिहिले बघा, फ्री इलेक्ट्रॉन्स हिट्स द ॲटम ॲट हाय स्पीड. म्हणजे काय होतात, हे जे काय फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन होल जिथं कंबाईन होतात त्याला जाऊन धडकतात. त्याला जाऊन धडकल्यामुळं काय होतात, तर हे जाऊन दुसऱ्याला धडकतात. म्हणजे एक धडकतो, चेन रिॲक्शन तुम्हाला माहीत आहे. हा एक इलेक्ट्रॉन आहे, तो जातो दुसऱ्याला धडकतो, त्यातनं दोन तयार होतात, परत ते जातो दुसऱ्याला धडकतो, तो जातो तिसऱ्याला धडकतो, परत हा समजा इथं धडकला, इथं तो एक चेन रिॲक्शन होते. ॲव्हलॅन्सचे म्हणजे वादळ असतं. हा समजा बर्फ, ही एक टेकडी आहे, या टेकडीवर काय झालं आहे, सगळीकडे असा हा बर्फ आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळी पूर येतो किंवा ॲव्हलॅन्च येतं, ॲव्हलॅन्च म्हणजे वादळ, त्यावेळी काय होतं, वरचा बर्फ सरकायला खाली होतं. जसजसा हा वरचा बर्फ खाली 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 येईल तसं काय होतं, पहिल्यांदा समजा बर्फाची क्वांटिटी एवढी असते, परत ती एवढी होती, का तर वरनं जसजसा फोर्स अप्लाय होईल तसतसं त्याचं ही काय होते, ताकद वाढत जाते. आणि त्यामुळं काय होतात, कॅरियर मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे हा धडकतो ह्याला, हा धडकतो त्याला, एकमेकांना ते धडकतात आणि काय होतं, त्यांची मुवमेंट चालू होते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते पळवायला सुरुवात करते. का तर व्होल्टेज आपण वाढवलं, तिथलं पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक फील्ड वाढवलं. इथं बघू शकतात तुम्ही, हा याला धडकतो, ह्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉन्स तुमचा तयार होतो. तर लिहिले, न्यू इलेक्ट्रॉन होल पेअर इज जनरेटेड. कशामुळं, तर जो काय फ्री इलेक्ट्रॉन आहे तो जाऊन त्याला धडकतो. त्यामुळे हे धडकून जे काय तयार होतं त्याला आपण ॲव्हलॅन्सचे ब्रेकडाऊन म्हणतो. हे तुमचं ॲव्हलॅन्सचे ब्रेकडाऊन. एका सर्टन पॉईंट नंतर काय होतं, जसजसं तुम्ही व्होल्टेजची व्हॅल्यू वाढवाल तसतसं एकमेकांना ते धडकतात. एकमेकांना धडकल्यामुळं तुमच्या जो काय डायोड आहे, डायोडमध्ये सडनली काय होतो, करंट तुमचा वाढतो. त्याला आपण ॲव्हलॅन्सचे ब्रेकडाऊन म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, ॲव्हलॅन्सचे ब्रेकडाऊन. आणि झिनर डायोडमध्ये झिनर ब्रेकडाऊन वापरलेला असतं. सो झिनर ब्रेकडाऊनमध्ये कसं असतं बघा, हे कसं आहे, एकमेकांना जाऊन धडकतात. तसं इथं कसं असतं झिनर ब्रेकडाऊनमध्ये पण हा जो काय झिनर डायोड आहे त्याच्या ॲनोडला काय करतात, निगेटिव्ह जोडतात, कॅथोडला पॉझिटिव्ह टर्मिनल जोडतात. त्यामुळे तो रिव्हर्स बायसला जातो. सर्किटमध्ये करंट फ्लो होत नाही, सर्किटमध्ये करंट फ्लो होत नाही. ठीक. मग आता इथे झिनर ब्रेकडाऊन कसं घडतं बघा, ज्यावेळी मी पोटेन्शियल वाढतो किंवा ज्यावेळी मी बॅटरीचं व्होल्टेज वाढवतो त्यावेळी हे जे काय आयन्स असतात, हे निगेटिव्ह आयन्स जे आहेत ते काय करतात, तर इथली इलेक्ट्रिक फील्ड वाढते. इलेक्ट्रिक फील्ड वाढल्यामुळं ते काय करतात, अट्रॅक्ट करतात. ते होल्सला वगैरे काय करतात, अट्रॅक्ट करतात. किंवा ते काय करतात, ह्यांच्यात एनर्जी वाढल्यामुळं ते खेचून घेतात. आणि खेचून घेतल्यामुळे इलेक्ट्रॉन्स काय होतात, खेचले जातात. आणि इलेक्ट्रॉन्स खेचल्यामुळे ते काय होतात, जे काही एका ठिकाणी असतात, एका ठिकाणी असतात ते आता काय होतात, अट्रॅक्ट केल्यामुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी यायला बघतात.
आणि ज्यावेळी मग परत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी यायला बघतात त्यावेळी रस्त्यात येणारा ते धडकतात. परत हा धडकला ह्याला, म्हणजे हा पण पुढं जातो, हा पण पुढं जातो. परत हा एका कोणाला तर धडकतो, हा एका कोणाला तर धडकतो. परत तिथं 2 इलेक्ट्रॉन्स होतात. असे काय होतात, चेन रिॲक्शन वाढत जाते. बघा इथं बघा तुम्ही, हा धडकतो ह्याला, परत हा धडकतो ह्याला. ठीक आहे, म्हणजे हे पॉझिटिव्ह आयन पण अट्रॅक्ट करतात आणि निगेटिव्ह आयन पण अट्रॅक्ट करतात. सो दोघंही हे अट्रॅक्ट केल्यामुळे काय होतात, ते हे जे काय स्टेडी असतात, एका ठिकाणी थांबलेले इलेक्ट्रॉन्स असतात ते एकमेकांना धडकायला सुरुवात करतात. आता धडकलेल्यामुळं काय होतं, एकमेकं धडकल्यामुळं काय होतात, चार्ज तुमचे मूवमेंट करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला बघतात. त्यामुळे काय होतं, तिथं करंट फ्लो होतो. तो जो काय करंट असतो तो हा तुमचा झेनर करंट असतो. हा तुमचा झेनर ब्रेकडाऊनमधला करंट. इथं तुमचा हा तुमचा IZ मिनिमम करंट, हा तुमचा सर्किटमध्ये फ्लो होणारा मॅक्सिमम करंट आहे. हे कधी असतं, रिव्हर्स बायसमध्ये, ज्यावेळी तुमचं झेनर वर्क. हा इथं काय होतं, व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं, बट करंट कसा होतो तुमचा वाढत जातो. त्यामुळं हा जो काय झेनर आहे तो व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये वापरतात. म्हणजे तिथं तुम्हाला करंट वाढवायचा आहे, वाढत गेला पाहिजे, बट व्होल्टेज कसं झालं पाहिजे, कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. तिथं हा तुमचा झेनर डायोड वापरला. पुढचं जे आहे ते नेक्स्ट लेक्चरला.